तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. आयडेंटिटी. तुम्ही खरंच कोण आहात? कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की तुम्ही आयुष्यात खूप बदल करायला इच्छित आहात, पण काहीतरी तुमच्यातच तुम्हाला थांबवतं? कधी असं जाणवलं आहे का, की तुम्ही ज्या व्यक्ती व्हायला इच्छित आहात, ती व्यक्ती तुमच्या हाताशी असूनही तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही? लोकं याला भीती म्हणतात, कधी भाग्य म्हणतात, कधी वेळ नाही म्हणतात. पण खरा अडथळा कुठे आहे माहीत आहे? आम्ही आमच्या जुन्या ओळखीशी इतके मजबूत बांधलेलो असतो, की नवी ओळख जगायला आपल्याला भीती वाटते. आज आपण या चॅप्टरमध्ये तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न विचारणार आहोत. मी खरंच कोण आहे? आणि मी कोण बनायची भीती बाळगतो? आयडेंटिटी म्हणजे काय? आयडेंटिटी म्हणजे तुमचं नाव नाही, तुमची नोकरी नाही, तुमचे गुण दोष नाही, तुमचा भूतकाळ नाही, इतरांनी तुमच्याबद्दल केलेलं मत नाही. आयडेंटिटी म्हणजे एक शांत आवाज जो तुमच्या आत खोलवर बसलेला आहे आणि तुम्हाला तुमचं ट्रूथ सांगत असतो. पण जीवनाच्या वेगात, इतरांच्या मतांमध्ये, दुःखात, नात्यात, अपयशात तो आवाज मंद होतो. थोड्या वेळाने तो दबतो आणि काही वर्षांनी तो आपल्यालाच ऐकू येणं थांबतो. आपण मग बाहेरची आयडेंटिटी जगायला लागतो. लोक मला कसं पाहतात? त्यांचा मला काय इम्प्रेशन आहे? मी दिसायला कसा? मी आवाजात किती स्ट्रॉंग? हे सगळं बाहेरचं आयडेंटिटी आहे. आतला मी हरवतो. जुनी ओळख कशी तयार होते? आयडेंटिटी अचानक बनत नाही. आयडेंटिटी ही रिस्पॉन्स असते. ज्या दुःखाने आपण तुटलो, ज्या शब्दांनी आपण आकारलो, ज्या नात्यांनी आपण बदललो, ज्या अनुभवांनी आपण घाबरलो, ज्या अपेक्षांनी आपल्याला दाबलं. एखाद्याने लहानपणी म्हटलं, तू काही करू शकत नाहीस. तेव्हा मेंदूने ती गोष्ट विश्वासाने घेतली. ती ओळख बनली. एखादं नातं तुटलं, मी पुरेसा नाही असा भाव मनात बसला. एखादा अपयश आला, यश माझ्यासाठी नाही अशी कथा तयार झाली. कोणीतरी दूर गेलं, प्रेम माझ्यासाठी नाही असा निष्कर्ष घेतला. आयडेंटिटी ही सत्य नसते. आयडेंटिटी ही अनुभवांची कथा असते आणि त्या कथेला आपण इतकं मानतो की तीच आपली हद्द होऊन बसते. जुनी ओळख तुम्हाला कशी अडवते? ही ओळख तुम्हाला सुरक्षित ठेवते पण वाढू देत नाही. कारण मनातल्या कथा ठरवतात तुमच्या आयुष्याचे बाउंड्रीज. एक, मी कॉन्फिडंट नाही त्यामुळे संधी टाळतो. दुसऱ्या, मला प्रेम नशिबाने मिळत नाही त्यामुळे नात्यात स्वतःला सॅबोटाज करतो. तिसऱ्या, मी लायक नाही त्यामुळे चांगल्या गोष्टी ॲक्सेप्टच करत नाही. 4, मी बदलू शकत नाही त्यामुळे बदल सुरूही करत नाही. 5, लोक काय म्हणतील त्यामुळे स्वतःसाठी काही करायलाच घाबरतो. तुमची आयडेंटिटी तुमचा विश्व मर्यादित करते. तुम्ही तिचं गुलाम बनता आणि तीच मर्यादा तुमचा पर्वत बनते. जुनी ओळख तोडणं कठीण का आहे? कारण ओळख फॅमिलियारिटी देते, जरी ती दुःखदायक असली तरी. ओळख सुरक्षित वाटते, नवीन गोष्ट अनिश्चित वाटते. ओळख स्वतःला जस्टिफाय करते. मी असाच आहे हे फक्त वाक्य नाही, ही सेल्फ प्रोटेक्शन आहे. ओळख बदलणे म्हणजे इगोचा मृत्यू. ते मनाला अत्यंत कठीण जाणवतं. ओळख बदलली तर डायनॅमिक्स बदलतात, नाती बदलतात, सीमा बदलतात, वागणूक बदलते, जीवन बदलतं. मन यासाठी तयार नसतं, म्हणून ते तुम्हाला थांबवतं. बदल कुठून सुरू होतो? आयडेंटिटी बदलणं एखाद्या स्विचसारखं नसतं. ते एक प्रवास आहे. तो सुरू होतो एका शांत प्रश्नाने. मी आज जसा वागतोय, तो माझा ट्रूथ आहे का, की माझ्या जखमांचा परिणाम आहे? हा प्रश्न विचारण्याचं धैर्य तुमच्या आतल्या पर्वतावर पहिलं पाऊल आहे. 2 ओळखा. जुनी ओळख वर्सेस नवी ओळख. चला पाहू. जुनी ओळख. भीती केंद्रित, मर्यादित, सेल्फ डाऊट, गिल्ट, शेम, पास्ट बेस्ड. मी नाही करू शकत.
सतत बाहेर व्हॅलिडेशन शोधत राहणं. नवी ओळख, तुमचा फ्युचर सेल्फ. शांत, स्पष्ट, स्टेबल, कॉन्फिडंट, सेल्फ ट्रस्टिंग, डिसिप्लिन्ड, लव्हिंग, फिअरलेस, ग्राउंडेड, एम्पावर्ड. जुनी ओळख ही तुमच्या जखमांची प्रतिक्रिया आहे. नवी ओळख ही तुमच्या सत्याची जागृती आहे. नवी ओळख कशी निर्माण करायची? स्टेप 1. आपल्या आजच्या कथा ओळखा. स्वतःला विचारा, मी स्वतःला काय सांगतो? माझ्या मनातला नकारात्मक व्हॉइस कोणाचा आहे? ही कथा माझी आहे की कोणाची लादलेली? हे खरंच माझं ट्रूथ आहे का? हे करताना मनातलं धुकं साफ होतं. स्टेप 2. जुन्या पॅटर्नना नाव द्या. ज्याचं तुम्ही नाव घेत नाही ते तुम्ही तोडू शकत नाही. उदा, मी जवळीक टाळतो कारण मला पुन्हा दुखण्याची भीती आहे. मी यशापासून दुरावतो कारण एकदा अपयशी झालो होतो. मी स्वतःवर हार्श आहे कारण बालपणी कोणीही मला जेंटल नव्हतं. नाव दिलं की पॉवर निम्मी कमी होते. स्टेप 3. फ्युचर सेल्फ डिफाईन करा. तुम्ही स्वतःला विचारा, मी खरंच कोण बनू इच्छितो? यात तुमचं वागणं, तुमची ऊर्जा, तुमचा शांतपणा, तुमची धैर्य, तुमची बाउंड्रीज, तुमची ऑथेंटिसिटी हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा जीवनही वेगळं बदलू लागतं. स्टेप 4. नवी ओळख वागण्यात आणा. आयडेंटिटी बदलणं म्हणजे नवीन ओळखीप्रमाणे वागणं, जरी तुम्हाला अजून तसं वाटत नसलं तरी. हे छोटं पाऊल आहे, पण भयानक शक्तिशाली परिवर्तन आहे. उदा, तुम्ही कॉन्फिडंट वाटत नसाल, पण तरीही कॉन्फिडंट ॲक्शन घ्या. तुम्ही तयार नसाल, पण वर्क सुरू करा. प्रेमाची भीती असेल, पण प्रामाणिकपणे 4 शब्द बोला. स्वतःला कमी समजत असाल, पण स्वतःला आदर द्या. ॲक्शन आयडेंटिटी बनवते. आयडेंटिटी सवयी बनवते. सवयी भविष्य बनवतात. स्टेप 5. स्वतःबद्दल कंपॅशन ठेवा. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी बदलतोय या मार्गावर स्वतःशी सौम्य वागा. काही दिवस पडाल, काही दिवस जखमा आठवतील, काही दिवस जुन्या पॅटर्नमध्ये जाल, पण हे फेलियर नाही, हा ग्रोथ प्रोसेस आहे. झाडाचं बी जेव्हा फुटतं, ती फुटण्याची प्रक्रिया देखील वेदनादायक असते. तुम्हीही वाढत आहात. तुमच्यातलं जुना व्हर्जन तुटते, नवं व्हर्जन जन्म घेते. आयडेंटिटी शिफ्टची सायन्स. जेव्हा तुम्ही नवी ओळख घडवता तेव्हा काही संकेत दिसतात. तुम्हाला अचानक छोट्या गोष्टींचं महत्त्व समजतं. तुम्ही टॉक्सिक लोकांपासून दूर जाऊ लागता. तुम्ही निर्णय कॅलमने घेता. तुम्हाला तुमची ऊर्जा निराळी वाटते. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाढतो. जुन्या गोष्टी त्रास देत नाहीत. तुम्ही स्वतःची जागा स्वतः बनवता. ही सायन्स म्हणजे तुमचा पर्वत तुम्हाला वर खेचतोय. तुमच्या ओळखीचं खरं स्व. गोंगाट थांबला, जखमा शांत झाल्या, भीती बाजूला झाली. तेव्हा आतला मी पहिल्यांदा स्वतःला स्पष्टपणे पाहतो. आपण मग म्हणतो, हेच मी आहे, हेच माझं ट्रूथ आहे. ही क्लॅरिटी जितकी शांत तितकी शक्तिशाली असते. तुमचा पर्वत म्हणजे तुमची ओळख. जुनी ओळख पर्वत आहे, नवी ओळख शिखर आहे. तुम्ही ज्या दिवशी स्वतःला नव्याने परिभाषित कराल, त्या दिवशी तुम्ही पर्वत चढायला लागाल.